तर बऱ्याच वर्षापासून मुलं BMC JEची आणि BMC ACची कधी ॲड येणार असं सारखा मला कंटिन्युअसली मेसेज येत असतात. तर एक न्यूज आलेली आहे किंवा एक अपडेट आलेला आहे, त्यावर आपण डिस्कस करूया. तर लोकमत पेपरमध्ये 16 तारखेला म्हणजे आजच ही न्यूज आर्टिकल तुम्ही पाहू शकता. जेन्युइन आहे, आपण ह्याच्यावर ट्रस्ट करू शकतो. दुसऱ्या कुठल्या ऑनलाईन वेबसाईटवर बरेच दिवसापासून चालू होती न्यूज की कंटिन्युअसली येईल, इंजिनियर्सची भरती येणार आहे BMCमध्ये. पण ते आपल्याला जेन्युइन वाटत नव्हतं. पण आता इथे ह्या सोर्सकडे आपण ट्रस्ट करू शकतो. लोकमत पेपरला आजच्या 16 तारखेला तुम्ही पाहू शकता. टोटल 664 इंजिनियर्सची भरती इथे आहे. त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर या दोन्ही वॅकन्सीज भरण्यात येतील. सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा असे कंबाईन पेपर येतो. तर त्यापैकी कनिष्ठ अभियंता सिव्हिल 236 पदं, कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल मिळून 116 पदं, दुय्यम अभियंता सिव्हिलसाठी 233 पदं आणि दुय्यम अभियंता इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकलसाठी टोटल 77 पदं इथे त्यांनी मेन्शन केलेली आहेत. आणि आर्किटेक्चरसाठी पण बरीच मुलं प्रिपेअर करतात, तर त्याच्यासाठी 9 पोस्ट इथे आपल्याला वॅकन्सी दिसून येईल. जेन्युइन आपण कशावरून म्हणू शकतो, ह्याच्यामध्ये जे जे काही गोष्टी दिल्या आहेत त्यावर आपण ट्रस्ट करू शकतो. येत्या 15 ते 20 दिवसामध्ये प्रक्रिया पूर्ण होऊन जाहिरात प्रसिद्ध होईल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन पण केलेलं आहे की जी एक्झाम होणार आहे ती IBPS कंडक्ट करणार आहे. आपल्याला माहिती आहे जो लास्ट पेपर झाला होता तो सुद्धा IBPSने कंडक्ट केला होता. त्यामुळे आपल्याकडे कुठली पण क्वेश्चन रिस्पॉन्स शीट नाही आहे किंवा एक्झॅक्ट क्वेश्चन आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. ती एक्झामसुद्धा IBPSने कंडक्ट केली होती. ही एक्झामसुद्धा IBPS कंडक्ट करणार आहे. तर येत्या 15 ते 20 दिवसामध्ये म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली मार्चच्या फर्स्ट वीकपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट येईल असं आपण एक्सपेक्ट करू शकतो. आणि एक्झामची फी पण त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे. ओपन कॅटेगरीसाठी टोटल 1000 रुपये फी असेल आणि रिझर्वेशनसाठी टोटल 900 रुपीज फी असेल, जी आता सध्या IBPS घेत आहे फीज बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा. तर ह्यावरून आपण विश्वास करू शकतो की एक्झाम लवकरच येईल. ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला येत्या 15 ते 20 दिवसामध्ये दिसून येईल असं इथे पेपरातसुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर आपण 1 ते 2 महिन्यामध्ये एक्झाम होईल एक्सपेक्ट करू शकतो. किंवा जर सपोज इलेक्शन वगैरे तर त्यामुळे डिले होऊ शकते. पण ॲडव्हर्टाइजमेंट येणं आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट होतं किंवा त्याच्या बाबतीत एक कन्फर्म न्यूज येणं, आपल्याला एक इन्फॉर्मेशन मिळणं फार इम्पॉर्टंट होतं. कारण बऱ्याच वर्षापासून मुलं प्रिपेअर करत आहेत. तर त्यामुळे कंटिन्युअसली काही ना काहीतरी अफवा येत होत्या की आज येईल, नंतर येईल, 2 महिन्यांनी येईल, 4 महिन्यांनी येईल, पण एक कन्फर्म न्यूज आपल्याकडे नव्हती. तर ह्या सोर्सवर आपण ट्रस्ट करू शकतो. आणि जो तुम्ही प्रिपरेशन करणार असाल करू शकता. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे. आत्ता आपल्याकडे एक्झॅक्ट सोर्स आहे. तर त्यामुळे कन्फर्म आता सगळे मुलं तयारीला लागतील. तर तुम्हीसुद्धा जर अजून चालू केलं नसेल प्रिपरेशन, आत्ता चालू करू शकता. आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर BMC JEसाठी इलेक्ट्रिकलची प्लेलिस्ट अपलोड केलेली आहे, ती तुम्ही रेफर करू शकता. जसं जसं आपण पुढे जाऊ, एक्झाम येईल, ॲडव्हर्टाइजमेंट येईल, त्यानंतर आपण अजून त्याच्यामध्ये ॲडिशनल व्हिडिओज त्या अपलोड करत जाऊ. ठीक आहे. तर त्यामुळे तयारीला लागला नसाल तर आत्तापासून तयारीला लागा. इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी स्पेसिफिकली आपल्याला 2 ब्रांचेसचे सब्जेक्ट कवर करायचे आहेत. त्यामुळे आपल्याला थोडा जास्त टायमिंग लागेल. तर त्यामुळे दोन्ही ब्रांचेससाठी आणि दोघांचे स्टुडंट्स मिक्स होतात यामध्ये. इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल दोन्ही ब्रांचेसचे स्टुडंट मिळून पेपर देतात. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त असते. आणि कम्पेअर टू सिव्हिल पोस्ट नंबर ऑफ वेकन्सीज ज्या आहेत त्या कमी आहेत सिव्हिलपेक्षा, आणि नंबर ऑफ स्टुडंट आहेत ते जास्त अपेअर होतात. तर त्यामुळे कॉम्पिटिशन टफ असते इकडे. तर आत्तापासून जर तुम्ही तयारीला लागला तर तुम्हाला डेफिनेटली त्याचा फायदा होईल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन अपडेटसोबत.